हालचाली चालू आहेत आणि लगोलग मार्गिका अलाइनमेंट जे की आपण चॅनलवरती डिसेंबर एंडला गेल्या वर्षी म्हणजे 2024च्या डिसेंबरला गेल्या वर्षी सांगितलेली आहे. अंदाजे आपण सांगितलेली होती एक सांकेतिक प्रस्तावित, तर त्या आशयाने आपण पाहायचं आहे की आपण सांगितलेली मार्गिका तंतोतंत जुळत आहे का, काही ठिकाणी तिच्यामध्ये बदल जाणवत आहे. हे सगळं फक्त प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक यांच्या हितार्थ आपण प्रक्षेपित करत आहोत. याचा दुसरा काहीही अन्वयार्थ नाही. आम्ही स्वतः बरेच जण सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे बाधित लाभार्थी गाव क्षेत्रातील शेतकरी आहोत आणि गेली 4-1 वर्ष अशा या घडामोडींचा पाठपुरावा करत आहोत. त्याच्यामध्ये भावना एकच आहे की आपण ज्या भागातून येतो त्या भागामध्ये दळणवळणाच्या आशयाने फार मोठी क्रांती घडत आहे. तर टू द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल म्हणजे लोकशाहीचा जो मूळ आहे की ज्याच्यासाठी केलं जात आहे, तर तोच या सर्व माहितीपासून जर का दुरावला जात असेल किंवा अनभिज्ञ राहत असेल, ते देखील बरोबर असणार नाही असं गृहीत धरून यूट्यूबच्या थेट प्रक्षेपण सेवेचा लाभ घेऊन जेवढं जमेल तेवढं शेतकरी, भूमिपुत्र, कष्टकरी आणि जमीन मालक यांना खरी माहिती जी इतर कुठलंही प्रसारमाध्यम आहे, कुठल्याही भाषेतला असू द्या, मराठी असू द्या, हिंदी असू द्या, आजची अपडेट आहे यवतमाळ जिल्ह्यातील जे काही स्थानिक वृत्तपत्र असतील किंवा यूट्यूबर असतील किंवा आपले राज्य पातळीवरचे किंवा देश पातळीवरचे जे काही प्रसारमाध्यम आहेत, तर यांना सर्वांना विनंती आहे की मुंबई पुणे नंतर समृद्धी म्हणजे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गानंतर नागपूर गोवा म्हणजे 4 विभाग, विदर्भ असेल, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून जाणारी याची पाहू शकता किंवा आपल्या चॅनलला देखील आपण ती प्रसारित केली आहे मार्च महिन्यात. म्हणजे तर आज आपण पाहतो सुशांत सिंग राजकीय भूमिपुत्र कष्ट याच्याबद्दलची जी जमीन अधिग्रहणाची कारवाई आहे